श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. तर या पुण्यतिथी निमित्त सप्ताह सुरू होत आहेत. हा सप्ताह 9 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत आहे. तर या सप्ताहामध्ये आपल्याला श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण करायचे आहे. पण पारायण का करायचं तर आपल्या जीवनातील अवघड कठीण समस्यावर निवारण करण्यासाठी, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. या पारायणामुळे तुमचं जीवन बदलू शकतं आणि तुमच्या घरातील वातावरणही बदलू शकतं. गुरुचरित्र पारायणाची दिव्य शक्ती आहे. जो व्यक्ती या ग्रंथाचे पारायण करतो त्याच्या आयुष्यात भूतकाळातील वेदना, वर्तमानातील अडथळे आणि भविष्याची भीती या तीनही गोष्टी कमी होऊ लागतात. तुमचं आरोग्य बरोबर नाही का? मानसिक तणाव वाढला आहे का? घरामध्ये वाद सुरू आहेत का? पैशांची अडचण, कर्ज, व्यवसाय, नोकरीमध्ये अडथळे, गृहबाधा, नकारात्मक ऊर्जा, भीती यापैकी तुमच्या आयुष्यात एक जरी समस्या असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला सोप्या भाषेत पारायण कसं करायचं ते सांगणार आहे. तुम्ही पण या सप्ताहामध्ये पारायण नक्कीच करा आणि तुमची जी काही मनोकामना असेल ती पूर्ण करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गुरुचरित्र म्हणजे काय? दत्त अवतार श्रीपाद श्री वल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्या जीवनातील चमत्कार, कृपा आणि भक्ताला आलेले खूप अनुभव. हा ग्रंथ फक्त वाचण्यासाठीच नाही तर तो अनुभवण्यासाठी आहे. गुरुचरित्रात 3 गुण असतात. एक श्रवण शक्ती म्हणजे ऐकणाऱ्याचे मन शुद्ध होते. पठन शक्ती म्हणजे वाचणाऱ्यांचे आयुष्य बदलते. आणि स्मरण शक्ती म्हणजेच नाव घेतले की गुरूंची कृपा होते. हा ग्रंथ वाचताना प्रत्येक ओळ दिव्य आहे. जिथे या ग्रंथाचे पारायण केले जाते तिथे साक्षात श्री दत्तगुरु उपस्थित असतात. या ग्रंथात 53 अध्याय आहेत. या ग्रंथाचे पारायण का करावं तशी तर कारणे अनेक आहेत. पण 5 महत्वाची कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे मानसिक शांतता मिळते. ज्यांच्या मनात भीती, काळजी, ताणतणाव असतो तेव्हा त्या व्यक्तीने जर या ग्रंथाचे पारायण केले तर त्या व्यक्तीचं मन शांत होते. घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते. वाद विवाद, राग आणि चिडचिडपणा कमी होतो. तसेच ग्रहबाधा आणि कालसर्पदोष कमी होतो. पैशांचा मार्ग मोकळा होतो. अचानक नवी संधी मिळते. आरोग्यात सुधारणा होते. अनेक स्वामी भक्तांना अनुभव आलेले आहेत. पारायण काळात त्यांचं आरोग्य सुधारू लागलेलं आहे. दत्तगुरूंची कृपा जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा आपलं जीवन हे गुरूंच्या चरणाशी जोडलेलं गेलेलं असतं. तेव्हा गुरु स्वतः भक्तावर कृपा करतात. गुरुचरित्राचे फायदे काय आहेत? तर हे पारायण करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात खूप मोठे बदल होतात. जिथे खूप दिवसापासून अडथळे असतात तो मार्ग मोकळा होतो. हा चमत्कार आहे पण श्री गुरु कृपा आहे. घरातील वातावरण बदलतं, कुटुंबामध्ये प्रेम वाढतं. हा ग्रंथ खूप शक्तिशाली आहे. व्यवसायात उन्नती वाढते, मुलांच्या अभ्यासात प्रगती होते, मुलांची बुद्धी तल्लख होते आणि मुला-मुलींचे विवाह जर जुळत नसतील तर संकल्पयुक्त 5 श्री गुरुचरित्र पारायण करा. जर हे 5 संकल्पयुक्त पारायण केले तर योग्य जोडीदार मिळतो आणि मुला-मुलींची प्रगती होते. वाईट सवयी नष्ट होतात. व्यसन, वाईट विचार हे कमी होतात. तर या चरित्र ग्रंथाचे पारायण कसं करायचं? जर आपण श्री स्वामी समर्थ केंद्रात पारायण केले तर अनंत पटीने फळ मिळते. म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर केंद्रात पारायण नक्कीच करा. पण जर तुमच्या घराजवळ स्वामी समर्थ केंद्र नसेल तर हे पारायण तुम्ही तुमच्या घरी केले तरीही चालेल. गुरुचरित्र हा ग्रंथ 5वा वेद मानला जातो. हा ग्रंथ दैवी शक्तीने भरलेला आहे. महाप्रसादिक ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो. हे पारायण करताना काही नियम आहेत. पारायण सुरू करण्याच्या आदल्या दिवशी आपल्याला 1 गाय आणि 4 कुत्र्यांना पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. ह्या ग्रंथाचे वाचन करताना आपल्याला
पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून पारायण करण्यासाठी बसायचे आहे. जर घरी पारायण करणार असाल तर पूजेची मांडणी करावी. ती जागा स्वच्छ करून पाट किंवा चौरंग मांडावा. त्यावर वस्त्र अंथरून दत्तगुरूंची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो ठेवावा. एखादं फळ ठेवावं. धूप-दीप लावावा. रांगोळी काढा. श्रीफळ ठेवा. प्रसाद ठेवा. पहिल्या दिवशी संकल्प करा. जी तुमची मनोकामना आहे ती स्वामींना सांगा. दत्तगुरूंना सांगा. उजव्या हातावर पाणी घ्या आणि त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फुले ठेवा. आपले गोत्र बोलायचे आहे. तुमची जी काही इच्छा आहे ती बोला. स्वामी आईंना, दत्तगुरूंना सांगा आणि हातातील पाणी ताम्हणात किंवा प्लेटमध्ये सोडा. ते पाणी झाडाला टाका. 7 दिवस ही पूजा मांडणी हलवायची नाही. ग्रंथ पाटावर ठेवायचा आहे. ग्रंथ उचलायचा किंवा हलवायचाही नाही. पूजा मांडणी पण हलवायची नाही. ग्रंथ वाचन करण्याआधी फोटोची किंवा मूर्ती जे तुम्ही पूजेसाठी ठेवलं असेल फोटो, मूर्ती त्यांची पूजा करा. फूल ठेवा. धूप-दीप लावा. तर रोज 7 दिवस ग्रंथ वाचताना आधी स्वामी स्तवन वाचायचे आहे. नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. एक माळ गायत्री मंत्र आणि नंतर श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून मग अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे. हे पारायण दिवसभरात पहाटे 4 ते दुपारी 4 या वेळेत वाचन करू शकतो. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत वाचन करायचे नाही. कारण 12 ते 12:30 ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे. पारायण काळात म्हणजे याच 7 दिवसात पर-अन्न वर्ज्य करायचे आहे. हॉटेलमधील किंवा बाहेरचे कुणाचेही अन्न खायचे नाही. तर खाण्याचे नियम: कांदा, लसूण खाऊ नये, कडधान्य खाऊ नये, भात खाऊ नये. जर तुम्ही पहिल्या दिवशी चपाती खाणार असाल तर 7 दिवस चपातीच खा. भाकरी जर खाणार असाल तर 7 दिवस भाकरीच खायची आहे. एक धान्य 7 दिवस खायचे आहे. चामड्याची चप्पल वापरायची आहे. गादीवर किंवा कॉटवर झोपायचे नाही. ब्रह्मचर्य पालन करायचे आहे. मांसाहार तर अजिबातच घरात आणू नका. मासिक विटाळ सांभाळावे. काही अडचण असल्यास ग्रंथ अर्धवट सोडू नका. दुसऱ्या कुणाकडून तो पूर्ण करून घ्यायचा आहे. रोज दत्त महाराज स्वामींना सकाळी आणि संध्याकाळी नैवेद्य ठेवायचा आहे आणि न चुकता सकाळ संध्याकाळ आरती करा. ही सेवा 9 ते 15 एप्रिल पर्यंत करायची आहे. 15 एप्रिल स्वामी पुण्यतिथीला तुमचं पारायण पूर्ण होईल. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि स्वामी आई चरणी व दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करते की तुमची जी काही इच्छा, मनोकामना असेल ती पूर्ण हो. जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.